नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मंडळी, सध्या नवरात्री चालू आहेत आणि या नवरात्री निमित्त जागर मराठी चॅनल नारी शक्तीचा जागर करत आहे. या निमित्तानं नवदुर्गा विशेष मुलाखतीमध्ये आज पाहुण्या म्हणून आहेत गायिका, पार्श्वगायिका जेसिका फर्नांडिस, तसेच त्या बँकेतही कार्यरत आहेत आणि एक समाजसेविका आहेत. रॉयल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ते समाजसेवा करतात. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. सध्या नवरात्री चालू आहे, तर काय सांगाल प्रेक्षकांना? नमस्कार, मी जेसिका फर्नांडिस. नवरात्रीच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. मॅडम, जसं की आता नवरात्री चालू आहे, तर आपण थोडक्यात तुमचा परिचय, तर तुम्हाला मला सांगायचं की तुम्ही नेमकं तुमचं बालपण किंवा फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना? मी वसईची आहे मुळात. माझं शिक्षण वसईतून झालेलं आहे. शालेय शिक्षण आणि कॉलेज ग्रॅज्युएशन पण जी कॉलेजमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेली आहे आणि HR मध्ये MBA केलेलं आहे. मॅडम, जसं की तुम्ही शैक्षणिक क्षेत्राबद्दल सांगितलं, मग तुमचा जो बँकिंग क्षेत्रातला अनुभव सध्या काय म्हणून कार्यरत आहात? मी एका इंटरनॅशनल बँकमध्ये ऑडिटर म्हणून काम करते आहे आणि माझं काम मी व्हॉइस ओव्हर ऑडिट करते. म्हणजे बाहेरचे ज्या लोन्स वगैरे असतात त्यांचं मी ऑडिट करून त्यांचे स्टेट लॉज वगैरे चेक करते. साधारणपणे तुम्ही सिंगिंगच्या गायनाच्या क्षेत्राकडे कसं काय वळला? मी लहानपणापासून गाते. जवळजवळ 6 लँग्वेजमध्ये मी गाते आहे. कुठल्या कुठल्या भाषा? मी मराठी, ईस्ट इंडियन लँग्वेज जी माझी मातृभाषा आहे, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, इंग्लिशमध्ये, तसे मी वेगवेगळ्या भाषेमध्ये गाते. मी गाणं असं मी शिकलेली नाही आहे. आमच्या गावात एक ब्रास बँड होता, म्हणजे माझे मामा वगैरे त्या बँडमध्ये ते बँड वाजवायचे. काय नाव त्याचं? माझे मामा फ्रान्सिस आणि सॅमसन, त्यांचा एक बँड ट्रूप होता आणि मी त्यांची गायक होती. म्हणजे लहानपणापासून ते गाणे वगैरे कंपोज करायचे ईस्ट इंडियनमध्ये आणि मी ती गाणी मी गायची स्टेजवर वगैरे. तर जवळजवळ शाळेपासून म्हणजे 6th-7th पासून मी स्टेजवर प्रोग्राम करते. मग तुम्ही रॉयल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना जी केली त्याच्या पाठीमागे काय उद्देश होता, कशासाठी? आम्ही एक टीम आहोत 7 जणांची. आम्ही 2018 पासून आम्ही रॉयल इव्हेंट्स, सिंगिंग प्रोग्राम्स आम्ही करायचो आणि तेव्हा वसईमध्ये एवढे प्रोग्राम होत नव्हते. आम्हीच करायचो दर महिन्यामध्ये प्रोग्राम्स. म्हणजे एक सिंगर्सला एक प्लॅटफॉर्म द्यायचो आणि त्यांना एक म्हणजे आमच्या प्रोग्राम्समध्ये पालघरपासून विलेपार्लेपर्यंत असे सिंगर्स सगळीकडून आम्ही जोडायचो. तर आता आम्ही बघितलं की प्रोग्राम्स रेग्युलरली होत आहेत, सगळेच आता प्रोग्राम्स करतायत. मग आम्ही विचार केला की आता आपण दुसरं काय करूया. तर आम्ही असा विचार केला, आम्ही ओल्ड एज होम्समध्ये प्रोग्राम्स करायचो. तर तिथे आम्हाला एक सर भेटले, अनुसे सर म्हणून. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही एवढं छान काम करताय, इथे येऊन आजी आजोबांना तुमचा वेळ काढून तुम्ही ऑफिसला सुद्धा जाताय, तुम्ही यांना वेळ देताय, तर तुम्ही एक ट्रस्ट का फॉर्म करत नाही आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं कार्य पुढे न्या. मग त्यांच्या गायडन्समध्ये येऊन आम्ही लास्ट इयर 2024 मध्ये रॉयल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आता आम्ही प्रोग्राम्स करतो आणि त्या प्रोग्राम्सच्या जे प्रोसीड्स येतात, जे इन्कम आम्हाला होतं, त्याच्याने आम्ही जसे आपल्या लास्ट आमचे 2 प्रोग्राम झाले, तर मोखाडा येथे आम्ही जाऊन तिकडे आम्ही फूड सप्लाईज, आम्ही त्यांना एज्युकेशनल किट्स, आम्ही त्यांना मेडिसिन्स, हे सगळं आम्ही तिथे स्वतः इकडून बस करून जाऊन त्यांना तिकडे ते नेऊन पोचवलं. आणि आम्ही त्याच्या अगोदर आम्ही इकडे रमाबाई नगरमध्ये मेडिकल कॅम्प करून जवळजवळ 150च्या वर लोकांचा आम्ही टेस्ट वगैरे केल्या. आम्ही दर महिन्यामध्ये आम्ही ओल्ड एज होम्समध्ये जातो, आश्रम्समध्ये जातो आणि त्यांच्यासाठी आम्ही छोटे छोटे प्रोग्राम्स करतो. तर आमचा फ्युचर प्लॅन असा आहे की आम्ही संगीतामार्फत, कारण आम्ही सगळे जॉब करणारे आहेत, 7 जण आम्ही जॉब करतो, तर आम्ही आमच्या ऑफिस नंतर इथे येऊन आमचा वेळ देतो आणि आम्ही वर्कआउट करतो की कसं आम्ही पुढे ह्या ट्रस्टला आम्ही पुढे नेऊन आम्ही दुसऱ्यांचं कसं आम्ही काही चांगलं त्यांच्यासाठी करावं. कारण आपण नॉर्मल जे आहोत ते आपण जे इकडचे गायक आहेत ते करू शकतात, पण जे अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं हे आमच्या ट्रस्टचं ध्येय आहे. पुढे आणखीन आमचं ट्रस्टचं एक ध्येय आहे की वसई, विरार, पालघर किंवा जे अंडर प्रिव्हिलेज मुलं आहेत किंवा जी लोक आहेत ज्यांना स्टेज नाही मिळत आहे,
त्यांना आम्ही स्टेज प्रोव्हाइड करायचा आमचा विचार आहे. त्याच्यासाठी आम्ही कार्य आमचं चालू आहेत. आता सध्या नवरात्री आहे तर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? आता आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, तर खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण झालं आहे असं तुम्हाला वाटतं का? सध्या आपण 2025 मध्ये आहोत. मी असं सांगू इच्छिते की महिला सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. त्यांनी असंच पुढे जात राहावं आणि सपोर्ट सिस्टम आहे जे त्यांना पुढे घेऊन जातील. आता महिलासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स PM नी आपल्या रोल आउट केलेले आहेत. तर महिला आता कुठेही पाठी नाही आहेत. त्यांना खूप सपोर्ट सिस्टम आहे. तर त्यांनी त्या सिस्टमचा यूज करावा आणि त्याच्याने पुढे जावं अशी माझी त्यांना एक ती आहे. तर मित्रहो, या होत्या समाजसेविका पार्श्वगायिका जेसिका फर्नांडिस मॅडम. तुम्ही जागर मराठी चॅनलवर आलात आणि आज आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल सांगितलं. तुमची जी रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट आहे या संदर्भातही तुम्ही माहिती दिली आणि खूप छान काम करता. भविष्यातील तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. पावली लैने हूँ तो पावगढ़ गई थी, पावली लैने हूँ तो पावगढ़ गई थी, पावगढ़ मारी माने दर्शने दे, नहीं ते मारी पावली पाछी दे, नहीं ते मारी पावली पाछी दे. थँक्यू.